मी मराठी, मी अभिजात, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. अशा या महाराष्ट्रातील जगाच्या कानाकोपऱ्यात 7 समुद्रापार गेलेल्या मराठी भाषेला श्री संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके असं म्हणलं आहे. ज्ञानोबा तुकोबा चक्रधरांची ही मराठी भाषा आता तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडियाप्रमाणेच अभिजात झाली. अभिजात होण्यासाठी तिला 20 वर्षांची वाट पाहावी लागली. राजकीय इच्छाशक्तीशिवाय कोणतेही प्रश्न मार्गी लागत नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. हे कारण असेल का बरं? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. आपली भाषा, आपली संस्कृती, आपला देश आणि धर्म ही आपली श्रद्धा, अस्मिता आणि मनामध्ये असंख्य स्फुल्लिंगे चेतवणारी प्रेरणास्त्रोत असतात. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवरचे नेते जेव्हा देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये प्रचार करायला जातात तेव्हा त्या भाषेत समोर उपस्थित जनसमुदायाला किमान नमस्कार तरी करतात. कारण आपली मातृभाषा ही आपल्या मनाला साद घालते. ज्ञानभाषा आणि अन्य कितीही परराज्य आणि परराष्ट्रांच्या भाषा आत्मसात केल्या तरी आपल्या मातृभाषेचं आणि मातृभूमीचं वेगळं स्थान आणि महत्त्व मनात घर करून बसलेलं असतं. जन्माला आलेलं अपत्य जेव्हा विचार करायला शिकतं तेव्हा त्याच्या कानावर पडलेला उच्चार हा मातृभाषेचाच असतो. मातृभाषेतच ग्रहणशक्ती आणि विचारशक्ती अधिक वृद्धिंगत होते असं मानलं जातं. आता आपण पेहरावापासून शिष्टाचारापर्यंत, खानपानापासून भाषेपर्यंत कितीही अंगाळलेलो असलो तरी आपली मराठी ती आपलीच. पण मराठी भाषेचे अभिजात भाषा म्हणून गोडवे गाऊन चालणार नाही, तर मराठी भाषेला आदराचे स्थान द्यायलाही हवे. आपण शिकले पाहिजे. ज्ञानभाषा आणि अन्य भाषांवरचे प्रभुत्व वाढवताना आपल्या मातृभाषा मराठीचा सार्थ अभिमान आपल्याला असायलाच हवा. आपण किती भ्रष्ट मराठी बोलतो. भाषेमध्ये प्रतिशब्द उपलब्ध असूनही आपण किती हायली एज्युकेटेड आहोत हे दाखवण्यासाठी किती इंग्रजी शब्दांचा बोलताना भडीमार करतो. याकडे जरा लक्ष द्या. अस्खलितपणे मराठीत बोलायला शिका. कुटुंबात मराठीत बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर किमान मराठी भाषा तरी आपल्या अध्ययनाचा विषय असली पाहिजे. मराठी भाषेतले विपुल आणि समृद्ध साहित्य आणि त्यातले विविध वाङ्मय प्रकार हे माहीत करून घेतले पाहिजेत. केवळ मराठी भाषेला राजभाषेचा आणि अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे मराठी भाषेचा विकास होणार नाही, तर त्यासाठी मराठी भाषिकांनाही योगदान देण्याची गरज आहे. व्याकरणापासून शब्दोच्चारापर्यंत आणि लेखन, वाचन, व्याख्यानापासून अनेक आघाड्यांवर मराठी जतन केली पाहिजे. मराठी भाषा विकासाच्या कार्यशाळा, साहित्य संमेलने, काव्य संमेलने, निबंध, वक्तृत्व स्पर्धांपासून अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे. मराठी माणूस सर्व क्षेत्रात झेपावतोय. त्याने गगनाला गवसणी घालावीच. त्याने कर्तृत्वाचे गौरीशंकर सर करावेच. पण तिथे मराठीची पताका फडकत ठेवावी एवढीच अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.